श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नात भरपूर अशा समस्या अडचणी या येत आहेत, त्यावर आपल्याला फक्त एकच छोटासा उपाय करायचा आहे। फक्त आपल्याला 5 हळकुंड लागणार आहेत। तर यामुळे बघा तुमचं लग्न हे 1 महिन्याच्या आतमध्ये जमून जाईल। फक्त तुम्ही हा उपाय आहे तर पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। तर पहा, मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये जो काही विलंब होत असतो, लग्नात भरपूर अशा समस्या आणि अडचणी ह्या येत असतात, परंतु त्याला देखील कारणीभूत म्हणजे शुक्र ग्रह आणि बृहस्पती। तर या 2 ग्रहामुळे मुला मुलींच्या लग्नाला भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात। तर त्यावरती आपल्याला फक्त जी हळकुंड आहे तर तिचा आपल्याला उपयोग करायचा आहे। तिच्यामुळे तुमच्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होतील आणि लग्न हे तुमचं 1 महिन्याच्या आतमध्ये जमून जाईल। तर मित्रांनो, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये देखील आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते सुद्धा व्हिडिओ पाहायचे आहेत, कारण लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बऱ्याच ताईंनी दादांनी मला छान असे कमेंट देखील केलेले आहेत की लग्नामध्ये त्यांची मुलं आहेत तर मुलांचं देखील जमत नाही, मुलीचं जमत नाही, तर ते खूप टेन्शनमध्ये आहेत। ते नेहमी कमेंट वगैरे करून सांगत असतात की ताई आम्हाला खूप टेन्शन येत आहे, आमच्या मुलाचं जमत नाही, मुलीचं जमत नाही। तर बघा, टेन्शन हे येणारच, कारण आई वडिलांच्या सारखं दुसरं कोणीच नसतं। आई वडिलांना जितका टेन्शन असतो तितकाच कोणाला टेन्शन नसतं, म्हणून आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात। आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा जो उपाय आपण करणार आहोत तर तो आईनेच करायचा आहे किंवा वडिलांनी करायचा आहे। तसेच मित्रांनो, हा जो लग्नाचे व्हिडिओ आहेत तर ते बनवण्यासाठी खूप मेहनत देखील घ्यावी लागते। तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचं काम हे मी करत असते आणि तुम्ही जे छान कमेंट करता त्यामुळे मला देखील अजून म्हणजे दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप चांगलं वाटत असतं की खरंच आपण दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करत आहोत। तर मित्रांनो, असाच तुमचा सपोर्ट हा कायम राहू द्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आपलं जीवन हे ग्रहांवरती अवलंबून आहे। वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्राच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक जीवनावर परिणाम होतो। काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो, तर काही लोकांना त्याच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे हे येत असतात। काही लोकांच्या कुंडलीतील दोषामुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। म्हणजे काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे हे येत असतात। मित्रांनो, लग्न न होण्याचे काही मुख्य देखील कारणे आहेत, तर ते देखील आपण थोडक्यात पाहूया। तर बघा, कधी कधी असं घडते की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात, म्हणजे ते आपल्या राशीनुसार नसतात, त्यामुळे विवाह हा होत नाही आणि कधी कधी सर्व काही बिघडते। म्हणजे बघा, आपल्या कुंडलीमध्ये जो बृहस्पती ग्रहाची कमजोरी अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की गुरु हा ग्रह त्याच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात, ज्यामध्ये घाबरून जाण्याची काहीच गरज नाही। तसे बरेचदा दिसून आले की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतानाही त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यामुळे थांबते, म्हणजे ते लग्न त्यांचं ठरत नाही, लग्नात अडथळे हे निर्माण होत असतात। पहा, एखाद्या मुलाची कुंडली किंवा मुलगी एकमेकांशी जुळत नाही किंवा दोघांच्याही कुंडलीत मांगलिक दोष असणे हा देखील विवाहात अडथळा निर्माण करत असतो। बघा, तुम्ही सर्वांनी ऐकले देखील असेल की जो नशिबात असतो तो स्वतः येतो आणि जो नशिबात नसतो तोही येतो आणि जातो। त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही, म्हणूनच अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते। तर पहा, यासाठी आपण सोपा उपाय जाणून घेणार आहोत। तर हा उपाय आहे, तर हा उपाय आईने करायचा आहे
किंवा वडिलांनी करायचा आहे किंवा स्वतः मुलगा किंवा मुलगी दोघेही हा उपाय करू शकतात। हा उपाय मुलींनी करायचा असेल तर मुलींनी गुरुवारी हा उपाय सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे आणि जर हा उपाय मुलगा करत असेल तर त्याने शुक्रवारी हा उपाय करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आणि मुलाची आई करत असेल तर तिने देखील शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे किंवा मुलीची आई करत असेल तर तिने गुरुवारी हा उपाय करायचा आहे। तर मुलींनी करायचं असेल तर 5 हळकुंड असतात म्हणजे त्याला हळद कुडी देखील म्हणतात, तर 5 हळद कुडी घ्यायची आहेत। त्याचप्रमाणे पिवळा असा रुमाल असेल तुमच्याकडे तर पिवळा रुमाल घ्यायचा आहे, हा मुलीसाठी उपाय आहे। आणि मुलासाठी मुलाने 5 हळकुंड म्हणजे हळद कुडी म्हणतात ते 5 घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे मुलाने लाल कापड घ्यायचं आहे, लाल रुमाल असेल तरी देखील चालेल। एक कलाबा घ्यायचा आहे म्हणजे त्याला नाडागुंडी देखील म्हणत असतात किंवा रक्षासूत्र, तर हा एक लागणार आहे, मुलीसाठी एक आणि मुलासाठी एक, तर दोघांनी हे साहित्य घ्यायचं आहे आणि एक लाल पेन लागणार आहे। तर पहा, हा उपाय मुलगी स्वतः करत असेल किंवा मुलीची आई जरी करत असेल तरी मुलीने गुरुवारी हा उपाय करायचा आहे। गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे पिवळे कपडे घालायचे आहेत, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। आणि मुलगा हा उपाय करत असेल तर मुलाने शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, आंघोळ करायची आहे, पिवळे कपडे परिधान करायचे आहेत। जर पिवळे कपडे घालू शकत नसाल तर पिवळा रुमाल देखील तुम्ही जवळ ठेवायचा आहे। सूर्यदेवांना अर्घ्य देता वेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। तर हे दोन्ही मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी हे झालं। त्याचप्रमाणे मुलाची आई उपाय करत असेल तर तिने देखील सकाळी लवकर उठायचं आहे आणि देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे। आणि मग काय करायचं आहे की तुमचं देवघर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे, बसायला तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, म्हणजे आई जर हा उपाय करत असेल किंवा वडील जर हा उपाय करत असेल तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे, आणि मुलगा मुलगी स्वतः जरी करत असेल तर त्यांनी अशा प्रकारेच हा उपाय करायचा आहे। कारण पहा, मग नंतर सर्व सांगत असतात की ताई हा उपाय मुलीने केला तर चालेल का, मुलाने केला तर चालेल का, म्हणून तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। मग आईने काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि देवांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे। तर प्रथम पूजनीय गणपती बाप्पा यांचा देखील तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे। त्यांना देखील तुम्हाला जी काही तुमच्या मनामध्ये मुलांच्या बाबतीत इच्छा आहे की माझ्या मुलाचं लग्न हे व्यवस्थित होऊ द्या किंवा लवकरात लवकर लग्नाचा योग हा जुळून येऊ द्या, त्यांच्या कुंडलीमध्ये जे काही पितृदोष आहे, नजर दोष आहे, कुंडलीमध्ये कोणतेही जे दोष आहेत तर ते दूर होऊ द्या आणि माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या, अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना आणि तुमची कुलदैवत असेल तर तिचं देखील तुम्हाला ध्यान करायचं आहे आणि तिला देखील तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना देखील तुम्हाला नमस्कार करायचा आहे। आणि पहा, जे 5 हळद कुडी आहे ती तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे। एक तुम्हाला लाल रंगाचा पेन लागणार आहे, तो देखील ठेवायचा आहे आणि एक कलावा म्हणजे पंचरंगी धागा असतो तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे। तर फक्त तुम्हाला या 3 वस्तू लागणार आहेत, तर या जवळ ठेवायच्या आहेत। मग तुम्हाला ज्या हळद कुडी आहे म्हणजे हळकुंड आहे तर त्याच्यावरती तुम्हाला गंगाजल थोडासा छिडकाव करायचा आहे आणि तुमच्या अंगावरती थोडासा छिडकाव करायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक हळद कुडी घ्यायची आहे आणि त्या हळद कुडीवरती तुम्हाला पितृदोष असं लिहायचं आहे। कारण आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये जर काही पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हळद कुडीवर हे लिहायचं आहे। मग त्याच्यानंतर दुसरी हळद कुडी घ्यायची आहे आणि तिच्यावर तुम्हाला मंगल दोष लिहायचा आहे, म्हणजे लाल पेनानेच तुम्हाला लिहायचं आहे, कारण मुलाच्या कुंडलीमध्ये मंगल दोष असेल तर तो दूर होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला तिसरी हळद कुडी घ्यायची आहे आणि तिसऱ्या हळद कुडीवर देखील तुम्हाला लिहायचं आहे की कुंडली दोष म्हणजे मुलाच्या कुंडली दोष असेल तर तो दूर होण्यास खूप मदत होईल, अशा प्रकारे तुम्हाला लाल पेनानेच लिहायचं आहे। नंतर तुम्हाला चौथी हळद कुडी हातात घ्यायची आहे आणि मग तिच्यावर लिहायचं आहे की नजर दोष
म्हणजे मुलावर जी काही नजर दोष असेल तर ती दूर होण्यास खूप मदत होईल। अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। त्यानुसार तुम्हाला 5वी हळदकुडी हातावर घ्यायची आहे आणि तिच्यावरती देखील तुम्हाला लिहायचं आहे की कोणतेही दोष म्हणजे माझ्या मुलाच्या कुंडलीमध्ये इतर कोणतेही दोष असू दे तर ते दूर होण्यास खूप मदत होईल। अशा प्रकारे तुम्हाला 5 हळदकुडीवरती हे सर्व व्यवस्थित लिहायचं आहे, अजिबात चुकायचं नाही। आणि मग काय करायचं आहे की जे 5 हळकुंड आहेत तर ते तुम्हाला एकत्र घ्यायचे आहेत, 5चे 5 एकत्र घ्यायचे आहेत। आणि मग जो कलावा आहे तुमच्याकडे म्हणजे पंचरंगी धागा आहे तर त्या धाग्याने तुम्हाला 7 वेळा त्याला गुंडाळायचं आहे, 7 वेळा, गाठ मारायची नाही, अगदी बरोबर व्यवस्थित तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचं आहे आणि त्याची एक मोळी तयार करायची आहे। आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की सफेद रुमाल घ्यायचा आहे, म्हणजे हा उपाय मुलासाठी जर करत असाल तर तुम्हाला सफेद रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालामध्ये तुम्हाला ही जी हळदकुडी आपण पॅक केलेली आहे तर ती त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याला एकच गाठ मारायची आहे। आणि मग तुम्हाला तुमचा मुलगा असेल तर त्याला तिथे बसवायचं आहे आणि त्याच्या डोक्याला तुम्हाला ती टच करून घ्यायची आहे। आणि समजा तुमचा मुलगा तिथे नसेल किंवा तो बाहेर असेल कुठे तर मग त्याचा फोटो असेल तर त्या फोटोला देखील तुम्हाला जी पोटली आहे तर ती तिथे टच करायची आहे किंवा तुम्ही मनामध्ये मुलाचा फोटो समोर आणायचा आहे आणि मनात त्याची प्रार्थना करायची आहे। आणि मग ती पोटली आहे तर ती तुम्हाला काय करायची आहे की तुमचा देवघर आहे तर देवघरामध्ये बघा आपले फोटो देवांचे असतात तर त्या फोटोच्या मागे तुम्हाला ही पोटली तिथे तशीच ठेवायची आहे। आणि मग तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलाचं लग्न हे लवकरात लवकर ठरू द्या, त्याच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होऊ द्या आणि माझं मुलाचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या। अशा प्रकारे तुम्हाला मनापासून पूर्ण कळकळून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ती अशा प्रकारे ठेवायची आहे की ती कोणाला दिसली नाही पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला ठेवायची आहे। तिला हात वगैरे लावायचा नाही, काही करायचं नाही। जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत ती पोटली फोटोच्या मागेच राहू द्या। आणि जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न जमेल, पूर्ण बोलणे वगैरे झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ती पोटली काढायची आहे आणि मग तुम्हाला ती सोडायची आहे आणि मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती प्रवाहित करायची आहे। किंवा जर तुमच्या जवळपास वाहतं पाणी नसेल तर तुम्ही पिंपळाचं झाड आहे ना तर त्या झाडाच्या खाली म्हणजे एखादा खड्डा खणायचा आहे आणि तो रुमाल आहे तर त्याची गाठ सोडायची आहे आणि ते सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला दाबून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे करायचं। बघा, हा उपाय करत असताना पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण कोणताही उपाय करत असताना मनात तुमच्या श्रद्धा आणि विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे। कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही विश्वासाने करा आणि असं एकदम मनामध्ये सकारात्मक विचार किंवा सकारात्मक भावना ठेवूनच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा, कारण त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आणि लाभ होऊ शकतो। मनापासून केला तर तुम्हाला 100% त्याचा फायदा हा होणार आणि तुमचं लग्न हे 1 महिन्याच्या आतमध्ये जमून जाईल। हा उपाय मुलींसाठी देखील अशाच प्रकारे आहे आणि मुलांसाठी देखील अशाच प्रकारे आहे। तर बघा, मुलींनी करायचा असेल तर गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि मुलगा करत असेल तर त्यांनी हा उपाय शुक्रवारी करायचा आहे। फक्त तुम्हाला एक लाल पेन लागणार आहे, 5 हळदकुडी लागणार आहे आणि मुलगी असेल तर तिने पिवळा रुमाल घ्यायचा आहे किंवा एखादा कापड, आणि मुलगा असेल तर त्याने सफेद रुमाल किंवा एखादा कापड असेल तर तो घ्यायचा आहे। बस फक्त तुम्हाला काहीच लागणार नाही, हे एवढंच साहित्य लागणार आहे आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून तुम्ही हा उपाय आहे तर तो अवश्य करा। बघा, काही दिवसातच तुम्हाला स्थळे येण्यास सुरुवात होईल आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचं लग्न हे जमून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।